लाडकी बहीण योजना नागपूर जिल्ह्यातून 30,000 महिला बाद, यवतमाळ जिल्ह्यातून 27,000 महिला बाद. अजूनही पडताळणीची प्रक्रिया सुरू आणि आकडा वाढणार. इतर पुणे, सोलापूर, धाराशिव असेल, सातारा असेल किंवा विदर्भातील जिल्हे असतील यांची तर आकडेवारी अजूनही समोर नाही. परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत कडक पद्धतीने आता अंमलबजावणी सुरू असून अनेक महिलांना बाद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जे आपण सांगितलं होतं की ज्यांना आता जुलै महिन्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना आता योजनेचे पैसे येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. यामध्ये अनेक महिलांनी वेबसाईटवरून अर्ज केल्यामुळे त्यांचे तक्रार अर्ज देखील दाखल केले, परंतु तक्रार अर्जांपैकी 90% अर्ज हे रिजेक्टेड असं होत आहे आणि पुन्हा त्यांना ऑप्शन देखील येत नाही. याचाच अर्थ असा होत आहे की सरकार आता लाडक्या बहिणींची संख्या कमी करत आहे आणि ज्यांनी नारी शक्ती ऍप्लिकेशन ऑफलाईन फॉर्म भरला होता त्यांना तर कोणत्याही पद्धतीने तक्रारीचा देखील ऑप्शन उपलब्ध झालेला नाही. याबद्दल अधिवेशनामध्ये देखील विरोधकांकडून कोणत्याही प्रकारची जोरदार मागणी केली नाही आणि त्यामुळेच सरकार येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणींची संख्या अजूनही कमी करू शकतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच याबद्दलची कोणतीही अपडेट समोर आल्यास, कोणतीही माहिती समोर आल्यास तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर माहिती. त्यामुळे तुमच्या हक्काच्या पेजला फॉलो करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.